तर हा बघा मी ब्लाऊज शिवून झालेला आहे माझा. असा मी जी पहिला साडी घेतलेली कोकम कलर माझ्याकडं नाही आहे, तर मी गला असा शिवला आहे आणि त्याला ना बो बसवला आहे. चला निघालो. PMGPमध्ये वाजलेत 8 आणि जेवण वगैरे झाले. आमचे कपडे टाकलेत, फक्त एक लोड अजून बाकी आहे कपडे टाकायचं, तो टाकू म्हणजे आल्यावर टाकेल मी. बस एक हंड भरायचं आहे, बाकी झाले सगळं. आता जाऊन येतो आम्ही PMGPमध्ये. गाडी लावायला आले तिथे. जेवण गेलं म्हणजे टेन्शन नाही, भांडी राहते फक्त. हां लावा. नाश्त्याचा आता पता नाही अजून तुझ्या. साबण लावतो का नाही? नाही रे. गौरांश एवढा येड. गौरांश बघा काय करते, बघू शकतो ना इकडं. अरे सुरीने नाही खायचं, काटा चम्मच घे जा. ड्रॅगन फ्रूट संपवलं बघा त्याने. केवढं दाखव ना, केवढ्या बिया असतात. आपल्यासाठी खूप चांगलं असतं ते खाल्लेलं. अरे गौरांश असं नाही खायचं. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, छान मस्त दिवसाला सुरुवात झाली आणि अशी हवेची झुळूक येते ना, म्हणजे थंडी एकदम जशी पहिल्या दिवाळीमध्ये वाजायची थोडीफार तशी आहे. पण हे पाऊस असा मुसळधार चालू होत आहे ना की तो थांबतच नाही. काल तेवढा थोडा नव्हता, नाहीतर 2-3 दिवस खूप म्हणजे खूप पाऊस होता. आज सकाळपासून चालू झाला आहे पाऊस. तर बघूया, संध्याकाळी जरा थोडं PMGPत जायचा विचार आहे. बघू कसं काय होतं आहे. आणि साडी नेसलेली आहे मी ही. आता ही वापरायला लावायची, नाहीतर मी दर काय बोलतात ते नवरात्रीमध्ये लावायची कलर असायचे, तर पण ही वापरायला लावले. आणि आज विचार होता माझा बसायला जायचा, पण आता पाऊस चालू झाला आहे आणि कसं काय ते माझ्या डोक्यात चालत नाही. बघूया आता उद्या वगैरे मी काय पण करून जाईल दुपारपर्यंत. कसं तरी जायलाच लागणार बसायला, कारण मला जायलाच नाही म्हटलं, त्याच्यामुळं जाईल मी. आणि पाऊस चालू झाला आहे. आता आमच्या इथं मेंदूवड्यांचं बेत आहे. गौरांशला तर एवढ्या आवडतात ना, प्रचंड आवडतात त्याला. तर आता आंघोळीला पाठवले त्याला. नित्यांश पण रात्रभर झोपला नाही, काय माहिती त्याला ते कफ झालं आहे, सर्दी जाड झाली. तर ते होतच नाही त्याचं, म्हणजे कफचाच मला वाटतं प्रॉब्लेम झाला आहे, काय समजतच नाही. रात्रभर झोपला नाही, म्हणजे जवळजवळ 2 वाजल्यापासून जो जागा होता ना, हलत होता, रडत होता, हलत होता. मग उचलून त्याला घ्यायचं, बसवायचं, फिडिंग करायची, मग त्याला ते सगळं चालू होतं. थोडंफार यांनीसुद्धा घेतलेलं. मग जो 5:30 वाजता चालू म्हणजे थोडं झालं, मग त्याला मी गरम पाण्याची पिशवी आहे ना त्याच्याने शेकवलं थोडं, तर मग त्याला बरं वाटलं. मग तो झोपला काहीतरी 6-6:15 वाजता. तर तो आता छान झोपलेला, आता परत उठलेला. मग पाण्यात टाकलं, बेड वगैरे आवरलं, त्याला आधी वगैरे पुसायचे. मला झाडू मारले आईने, सकाळी होते ते भांडी घासतील आणि मेंदूवड्यांचं जे नाश्त्याचं होतं सगळं करून ठेवलं. आता फक्त चटणीला तडका द्यायचा आहे आणि ते मेंदूवडे बनवायचे बस. त्याचा गौरांश आंघोळीला गेला आहे, त्याची आंघोळ मलाच करायला लागणार आहे. स्वतः केली असेल तर जरा बरं झालं असतं. आता मी हॉलमध्ये सोफा बेडवर जरा चादरी बदलून घेते, कारण आम्ही कधी लक्ष्मीपूजनाला भाऊबीजेला टाकलेले वाटतं. त्याच्यानंतर आता मग बदलून घेते. लादी वगैरे पुसायचे आणि पावटा साफ करायचा आहे जेवणाचं. तर चला, पाऊस बघा सुरुवात कशी झाली पावसाची. आता ना थोडं बारीक आहे, म्हणजे नाहीच आहे, गेला आहे पाऊस. पण बघा रस्ता ओला आणि मस्त थंड वाटते, एकदम खूप थंड वाटते. पण आता गेलं आहे, सकाळी होता पाऊस. आणि गौरांची सायकल इथंच ठेवली आणि काल. चलो आता घरात जाऊ. माझी पूजा बघा मस्तपैकी सकाळी मी पूजा केली बघा. मला अशी रांगोळी काढली ना, केवढंच छान वाटतं बघा. काल आईंनी हरवाल्याकडनं हार घेतले. यांनी चाफ्याचे फुलं आणले, तर चाफ्याचे फुले त्यांनी फ्रीजमध्येच तिकडे ठेवले. 2 दिवस तर ती अशी झालीत. तरी पण मी
ठेवलेत. आणि देवीला मी वेणी कालच मी 2-3 बनवून ठेवलेला, त्यातले एक घातले. तर अशी माझी आज गुरुवारची पूजा, पोथीसुद्धा वाचून झाली. नाश्त्याचा आपला पत्ता नाही अजून तुझ्या. साबण लावतो का नाही? नाही रे. एवढा वेळ लावते ना, आंघोळ करतो तो टाइमपास चालला नुसतं. मेंदोळा मस्त झालाय. मी जर आली ना बाथरूम मध्ये मग तुझं काय खरं नाही. ना बघ ना, मला सांगायचं नाही. मी तुझ्याशी बोलणार नाही. मंडळी तर वाजलेत किती, 1:30 वाजल्या वाटतं. आणि नित्यांश सुद्धा मस्त झोपलाय. मालिश वगैरे केली त्याची मी प्रॉपर अशी एकदम. ती घरी ना आई करायची 2-3 दिवस मस्त मालिश. आता जेवायला घेतलंय मी. आणि गौरांची सुद्धा टी व्ही बंद केला. तर जरा ना दुपारी एक पुस्तकातलं पान वाचून घेणार आहे त्याच्याकडून. एवढ्या दिवस दुर्लक्ष झालं. आता जेवण घेतलंय. दुधी आणि डाळची भाजी बनवली मी. आईने पावटा आणि भात केला. आता ते लोक गेले तर बँकेत काहीतरी काम आहे. तर आता मी जेवण घेते आणि मग बघूया. व्लॉग अपलोड करायचं आहे मला. अजून व्लॉग नाही अपलोड केला. थोडंसंच ब्लाऊज राहिलं. आणि मी गुलाबीवाला ब्लाऊज शिवला ना, एवढा मस्त बसलाय ना, खूप छान. फुगाच्या हात शिवले. दाखवेल तुम्हाला घातलं की. आता पटकन जेवून घेते मी. नित्यांश पण झोपला. आता गौरांशी तर एकदम मस्त पोट भरून ते मेंदोडे खाल्लेत. खूप आवडतात त्याला. थोड्या वेळानंतर मग मी भात वगैरे त्याला देईन. असं भरवलं तर खातोय तो, नाहीतर असं एवढं नाही खात. त्याच्यामुळं मग भरवायलाच लागतंय. आपल्यालाच गरज आहे खाय त्याला हे करायचे, तर मग काय करायचं. चला जेवण घेते मी आता. मस्त पापड घेतलेत बाबांनी विकतवाले. आई पण देत होती माझी शेवया, पण इथं जास्त त्या नको असतात त्यांना. हे विकतचे चांगले वाटतात त्यांना. म्हणून आईला बोलू नको, जास्त नाही खाते लोक. गौरांश बघा काय खाते, बघू शकतो ना इकडं. अरे सुरीने नाही खायचं, काटा चम्मच घे जा. ड्रॅगन फ्रूट संपवलं बघा त्याने. केवढं दाखव ना, केवढ्या बिया असतात. आपल्यासाठी खूप चांगलं असतं ते खाल्लेलं. अरे गौरांश तसं नाही खायचं. अरे काटा चम्मच घे. छान लागतं, पण थोडं गोड आहे मस्त. थोडं गोड म्हणजे पानचटच असते, पण हा चांगला आहे, गोड आहे. काय गोड आहे ना मस्त.
याला लय आवडतं ते ॲव्होकाडो, ड्रॅगन फ्रूट. अरे सूर्यने कापेल खातो ना तू पानसट बटाटा. तर हा बघा मी ब्लाऊज शिवून झालेला आहे माझा. असा मी जी पहिला साडी घेतलेली कोकम कलर माझ्याकडं नाही आहे, तर मी गळा असा शिवला आहे आणि त्याला ना बो बसवला आहे. मला बोचे खूप आवडतात आणि लांब हात शिवलेत. तर असा मी तर बरोबर झाला आहे की नाही बो का. पहिला मी खूप शिवायची, आता कुठं चाललं कॅमेरा माझा. पहिला खूप शिवायची मी बोवाली. तर हा बो थोडा वेगळा आहे. कपडा तेवढा गौरांज झोपलाय ना आता बघा, झोपलाय आणि त्याला अरे गौरांज काय करतोय मूर्खपणा. हां तर बोला ना कपडा थोडासा या साईडला कमी गौरांज मिळलंय मारेला. मग कपडा थोडासा कमी पडला तर थोडा इकडचा मोठा झाला इकडचा छोटा झाला चालतं येते. तरी पण हे मी असं थोडं छोटं केलं असतं मग झालं असतं असं मला वाटते. तर हे जाऊ दे. पण असा हा बो केलेला आहे. इथं मी काहीतरी मणी आहे माझ्याकडं ते लावीन आणि हे असं थोडं होतं ते हे केलेलं आहे. तर असा मी ब्लाऊज शिवलेला आहे. बघूया आता घातल्यावर कसं वाटतोय हे ना, दाखवेलच तुम्हाला मी. आणि थोडे पफ म्हणजे येतात ना थोडासा फुगा, तसे हात शिवलेत मी. हे वाले असे हे बघा असे येतात ना, थोडेसे 3 इकडं काढलेत 3 तिकडं काढलेत असं. आणि हे हात बघूया वेअर केल्यावर कधीतरी तुम्हाला दाखवेल. जेवण घेते. सुरणची भाजी केली, तर पालक पनीर बनवलं मी आणि बिर्याणी मागवली, पनीर बिर्याणी बाहेरून. आणि यांचं वेगळंच. चला निघालो PMCPमध्ये. वाजलेत 8 आणि जेवण वगैरे झाले. आमचे कपडे टाकलेत, फक्त एक लोड अजून बाकी आहे कपडे टाकायचं, तो टाकू म्हणजे आल्यावर टाकेल मी. बस एक हंडं भरायचं आहे, बाकी झाले सगळं. आता जाऊन येतो आम्ही PMCPमध्ये. गाडी लावायला आले तिथे. जेवून गेलो म्हणजे टेन्शन नाही, भांडी राहते फक्त. हां लावा. तो उठलाय आता आई बघतील, त्याचं काही टेन्शन असं. कुठं लावलंय गाडी? पाऊस येतोय? आला पाऊस? नाही आला, पडतोय. मगाशी पण पडत होता पाऊस, काय जाऊन देत नाही.